बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 13. मनू हिलसाईडच्या बंगल्यावर बसला होता, दिवाणखान्यात एकटाच. मंजुनाथ नुकताच शूटिंगवरून आला होता. कपडे बदलायला वर गेला होता. कौसल्या घरात होती, पण बाहेर आली नाही. यज्ञेश्वर दिसत नव्हता. कुठेतरी बाहेर गेला असावा. धोंडीबाने ग्लासवर पाणी आणून दिलं. कसं काय धोंडीबा? त्यानं पाण्याचा ग्लास घेता घेता विचारलं. बरं आहे जी, असं म्हणून तो क्षणभर थांबला. मनूकडे पाहिलं आणि आत जायला वळला. हा धोंडीबा एक कुतूहलजनक प्राणी होता. मनूला त्याच्याबद्दल सतत कुतूहल वाटत असे. अतिशय चारित्र्यवान आणि शुद्ध माणूस. आत्ता साठीच्या पुढे गेला. त्याचे डोळे पाहण्यासारखे आहेत. डोळ्याभोवती आडव्या उभ्या रेघोट्यांचं जाळं आहे आणि त्या जाळ्यात अडकलेल्या 2 मासोळ्यांसारखे त्याचे डोळे होते. विठोबासारखा काळा कुळकुळीत मजबूत बांध्याचा. घरात स्वयंपाक करणं, बागेत काम करणं ही सगळी कामं अगत्यानं करायचा. उर्मिलेच्या काळापासून तो तिथं आहे. मंजुनाथकडे तो टिकला आहे याचं मनूला सतत आश्चर्य वाटायचं. सगळं मांसाहारी जेवण करायचा, पण त्यातला एकही पदार्थ तोंडात घालीत नसे. तो आपलं जेवण करायचा, वरण भात भाजी किंवा दही भात. आपलं जेवण बाजूला काढून ठेवायचा आणि मगच मांस मच्छीला हात लावायचा. दरवर्षी वारीला पंढरपूरला जायचा. बाकी त्याच्या घरादाराचा पत्ता नव्हता. उर्मिला कुठे गेली याची माहिती त्याला असावी असा मनूला संशय होता. विचारलं तर तो खाली जमिनीकडे पाहतो, काही बोलत नाही. कदाचित त्याला काही माहितीही नसेल, कारण उर्मिला गेली तेव्हा तो हिल साईडवर होता. येऊन जाऊन उर्मिलेकडे असायचा. तो मद्याची ट्रॉली घेऊन बागेत गेला. पाठोपाठ मंजुनाथ आला. ऐटीत झोपाळ्यावर बसला. मनूच्या मनात विचार आला, हा लेकाचा कधीही तू झोपाळ्यावर बस, मी समोर खुर्चीत बसतो असं म्हणत नाही. आला आणि झोके घेत बसला. म्हणाला, भर ग्लास. किती? 2. कौसल्या नाही? ती हल्ली मूडमध्ये नसते. आय कांट हेल्प. का? सानिया. तिची चूक नाही मंजुनाथ. हिच्यासाठी मी तिची प्रोफेशनल मैत्री सोडू शकत नाही. बट व्हॉट अबाउट रूमर्स? फक देम. एन्जॉय लाईफ. इफ आय हॅव एनी जिनियस, इट इज अ जिनियस फॉर लिव्हिंग. तो एकदम चिडून म्हणाला. चिडला तरी स्वतःवर संतुष्ट होता. तिची आणि माझी पिक्चर्स हिट जात आहेत, त्यामुळं आम्ही दोघं जवळ येणारच. मग कौशल्यानं काय करावं? तिनंही राहावं. मी काय तिला हाकलून देत नाही. म्हणून 2 ग्लास भरले होते. त्याच्या मनात विचार आला, मग उर्मिला राहिली? चेस म्हणत दोघांनीही पहिले घोट घेतले. आज यज्ञेश्वर कुठे गेला? तो सानियाच्या आईला ड्राईव्ह करायला गेलाय. तिचा ड्रायव्हर आलेला नाही. मग आणखी एक घोट घेऊन तो म्हणाला, हल्ली बराच वेळ तो तिथंच असतो. कोण? यज्ञेश्वर. आमच्या नव्या प्रोडक्शनची जुळवाजुळव चालली आहे. तो मत्तीला बरा आहे. बराच वेळ दोघेही शांत राहिले. आता सानिया इथं राहायला कधी येणार असं विचारावं असं मनूला एकसारखं वाटत होतं. पण तसं विचारलं तर तो चिडेल की काय अशी त्याला भीती वाटली.
तेवढ्यात आट्या घालीत मंजुनाथच म्हणाला, एखाद्याच्या आयुष्यात कधी ना कधी क्रिटिकल पिरियड येतो. थोडा निखराचा, तणावाचा काळ. आम्ही नायक असलो तरी प्रत्यक्ष जीवनात आम्ही ट्रॅजिक हिरोज, शोकाकुल नायक. नाटक, सिनेमा यातल्या नायकाच्या भूमिका आम्ही हव्या तशा वळवू शकतो, पण प्रत्यक्ष जीवनातल्या भूमिकेवर आमचं नियंत्रण नसतं. तशात मी तर प्रत्यक्ष जीवनातला हॅम्लेट. त्याला जगावं की मरावं हा प्रश्न पडला. मला असं जगावं की तसं जगावं हा प्रश्न पडतो. माझ्या मनाला तृप्तता नाही. मग ती एखादी भूमिका असो, एखादी स्त्री असो, मी सदैव अतृप्त राहतो. आणि पुन्हा तृप्ततेसाठी शोध सुरू होतो. हा शाप आहे मला. त्यामुळं मला एका जागी स्थैर्य नाही. मग मान हलवी तो पुढे नाराजीनं म्हणाला, मला नीटसं बोलता येत नाही. लेखकानं लिहिलेले संवाद आजवर बोलत आलो मी. मंजुनाथ, तू माझा प्रिय मित्र म्हणवतोस म्हणून विचारतो. विचारू का? विचार ना. तू मघाशी प्रोफेशनल मैत्री असा शब्द वापरलास. सानियाशी प्रोफेशनल मैत्री आहे असं म्हणालास. त्याचा व्यावहारिक अर्थ काय? तो नुसता सूचक रीतीने हसला आणि थोड्या वेळानं म्हणाला, माझं काय झालंय माहिती आहे का? मला जे ज्या क्षणी वाटतं ते त्या क्षणापुरतंच असतं. दॅट इज माय ट्रॅजिडी. तो क्षण गेला की मी दुसरीकडे कुठेतरी असतो. जे माहीत झालं, परिचित झालं, त्याचं आकर्षण संपतं. ती वस्तू, ती व्यक्ती माझ्यापुरती संपून जाते. दॅट इज माय ट्रॅजिडी. पण त्यामुळं दुसरं कोणाचं तरी नुकसान होतं. उर्मिला, कौसल्या यांच्या आयुष्याच्या धुळदाणीला काहीच महत्व नाही का? म्हणून काहीच्या चिडखोर आवाजात विचारलं. अचानक त्याच्या मनात राग उफाळला. तो मंजुनाथच्या लक्षात आला. मनू बराच वेळ गप्प राहिला. मग थोड्या वेळानं म्हणाला, आता तुझं सानियाशी पक्क झालं म्हणजे कौसल्या आत्महत्या करेल, किंवा घर सोडून जाईल, किंवा उर्मिलेसारखी बेपत्ताही होईल. पिता पिता त्यानं एकदम नजर वर करून मनूकडे पाहिलं. बेपत्ता हा शब्द त्याला बोचला होता, पण बोलला मात्र काही नाही. स्वस्थपणाने पित राहिला. मनू म्हणाला, ती माघारी जाताना तिची अवस्था कशी असेल? ती आपल्या वडिलांकडे जाऊ शकत नाही का? ती सभ्य माणसं आहेत. मनू चिडून म्हणाला, सभ्य माणसांचं तू मला काय सांगतोस? मोठा लेखक, मोठा नाटककार. मंजुनाथचाही आवाज चढला. आणखी आवाज चढवून तो म्हणाला, तुला काय माणसांची ओळख आहे? अरे, तू जेवढा सभ्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्या जवळ जवळ जाशील तेवढी तुला लफंगेगिरीचीच अधिक ओळख होईल. तुला मी सांगतो म्हणून, 90% लोक सेक्शुअली भुकेलेले असतात. आणि ते माझ्यासारख्या उरलेल्या 10% रागानं, तिरस्कारानं बोलत असतात. या 90तल्या कोणालाही संधी मिळाली नाही आणि त्यांच्यात ते धैर्यही नाही, म्हणून ते सभ्य असतात किंवा सभ्य दिसतात. मंजुनाथ, हे जे तुझं तत्वज्ञान आहे ना, डॅम इट, माझं काहीही तत्वज्ञान नाही. इनफॅक्ट मला कोणत्याही तत्वज्ञानाशिवाय जगायचं आहे. आणखी तुला एक सांगतो म्हणू, तत्वज्ञानाप्रमाणे कोणीही वागत नाहीत. बहुतेक जण आधी जमेल तसं वागतात आणि मग त्याचं तत्वज्ञान करतात. बोगस पीपल. तुझा ग्लास भरू का? येस प्लीज. आणि मला एक सांग, मी जर एवढा चारित्र्यहीन असेन तर तू काय एवढी वर्ष माझ्याशी मैत्री ठेवून आहेस? व्हेरी सिंपल मंजुनाथ, मी लेखक आहे,
नाट्यकार आहे. मला सर्व तऱ्हेच्या, विशेषतः तुझ्यासारख्या चाकोरी बाहेरच्या माणसात अधिक इंटरेस्ट आहे. एक एक माणूस जाणून घेण्यात इंटरेस्ट, एक नाटककार म्हणून. मग नाटककार म्हणून तू हेही मान्य करायला पाहिजेस की कलावंतांना नीतिनियमांच्या बंधनात जखडून ठेवण्याचा अधिकार नाही. मूर्ख आहेस मंजुनाथ तू. कलावंतांनी समाजाकडे सर्व काही मागावं, अनिती मागू नये. कुणाही कलावंताला स्वतःची कला फुलविण्यासाठी 4 बायका नाचवायला पाहिजेत असं नाही. कोणी नाटककार केला तुला? मंजुनाथ काहीसा हतबल होत म्हणाला. त्यावर मनू म्हणाला, तुम्हाला वाटतं सामान्य माणसं तुम्हाला बघायला धावतात, पण त्यांना सुद्धा मनातनं तुमच्याबद्दल थोडा सुद्धा आदर नसतो, हे लक्षात ठेव. कशावरून? माझ्याच बायकोचं उदाहरण घे. मीराला इथं आलेला आवडत नाही. का? तिला वाटतं तू मला तुझ्या मार्गाने नेशील. मीराला आपला नवरा आलेला आवडत नाही. तिलाही इथं येणं आवडत नसणारच. या गोष्टीचा मंजुनाथला थोडा खेद झाला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली. थोडा वेळ तसाच गेला. मग मनू उठला. उशीर झाला होता. म्हणाला, आता निघतो मी. तो काही बोलला नाही. एक कुतूहल म्हणून मनूने विचारलं, सानिया इथं कधी येणार? आय डोंट नो. तिची ती म्हातारी आई आहे ना, तिचा अडसर असावा. का? तिचा विरोध आहे? सानिया वयानं लहान म्हणून? नाही रे, मी उर्मिलेला मारली असं तिच्या मनाने घेतलंय. तिला वाटतं मी सानियालाही तशीच मारीन. थेरडी बोलते तेव्हा तोंडातनं लाल शिंतोडे फरलांगभर उडतात. तोंडात सदान कदा पानाचा तोवरा. म्हणू काहीच बोलला नाही. त्याला मोकळीक असती तर तिच्या आईला तसा संशय येणं स्वाभाविक आहे असंच तो म्हणाला असता. माझ्या सहवासात आलेल्या स्त्रियांचा मी विचार करतो. उर्मिला, कौसल्या, रेखा. येस, रेखा, अँड सम अदर्स टू whom you don't know. वे ऑल नाईस, व्हेरी नाईस. पण त्या सगळ्याच मला हव्या हव्या म्हणताच माझ्या हाती आल्या. बट धिस सानिया व्हेरी व्हेरी लव्हेबल. पण तिच्यात एक फरक आहे. हाती हवी म्हणतात, हाती येत नाही. तिच्या वागण्यात असं असं काहीतरी चमत्कारिक आहे. म्हणजे तो पारा खाली पडतो ना थर्मामीटर फुटल्यावर, आणि तो पारा हातात पकडता येत नाही, तसं सानियाचं आहे. ती सुटेल, हातून निसटेल अशी सारखी भीती वाटत राहते. म्हणून मग तिला पकडण्याची धडपड सुरू होते. दॅट मेक्स अफेअर मोर रोमॅन्टिक. हा थ्रिलिंग अनुभव मी सध्या घेतोय. ह्याच्यात चॅलेंज आहे. अँड चॅलेंज स्टिम्युलेट्स मी. मनू ऐकत उभा राहिला. मग मंजुनाथ एकदम आठवण झाल्यासारखा म्हणाला, दॅट रिमाइंड्स मी. तू माझ्यावर लिहित होतास त्याचं काय झालं? 90% स्क्रिप्ट तयार आहे. मग ते घेऊन ये, सोनियाला दाखवू, तोच विषय घेऊ. व्हॉट डू यू थिंक? व्हेरी गुड आयडिया. त्यानं मंजुनाथशी हस्तांतरण केलं आणि तो जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याला कौशल्याला भेटायची इच्छा होती. तो बंगल्यात आला. एकेका खोलीतून फिरला. कौसल्या कुठंच दिसली नाही. ही गेली की काय उर्मिलेसारखी असा त्याला संशय आला. तो पाठीमागच्या धोंडीबाच्या खोलीकडे आला. त्या खोलीत ती काळोखात एका स्टुलावर बसली होती. बाजूला हातभर उंचीची काळी कुळकुळीत विठोबाची दगडी मूर्ती होती. मूर्तीवर धोंडीबानं पांढरं शुभ्र गंध लावलं होतं. फुलं वाहिली होती. समोर एक छोटी समई पेटत होती. धोंडीबा वारकरी होता. दरवर्षी न चुकता पंढरपूरला जायचा.
वहिनी इथं बसलात? ती जागच्या जागी चुळबुळली, पण काही बोलली नाही. समयीच्या मंद प्रकाशात ती काहीशी भयान दिसली. अनेक वर्षांनी म्हातारी झाली आहे असं वाटलं. पूर्वीचं तारुण्य तेज लोपलं होतं. तिचा उदास उजाड चेहरा मनूला पाहवला नाही. त्यानं विचारलं, तुम्ही काय करायचं ठरवलंय? बघायचं, एवढंच ती म्हणाली. ती बोलली असं वाटलंच नाही. विठोबाच बोलला असा त्याला भास आला. 5 मिनिटं तो समोर बसला. तिची काही बोलण्याची इच्छा दिसली नाही. तो तिथं बसल्यामुळे ती काहीशी अवघडल्यासारखी झाली होती. ते मनूच्या लक्षात आलं. तो उठला, म्हणाला, येतो मी. काही मदत लागली तर मात्र मला सांग. तिने फक्त बसल्या जागी थोडेसे हात हलवले. सांगितलेलं ऐकलं एवढंच तिला बहुधा सांगायचं होतं. मनू वळला आणि निघून गेला. बागेतून जाताना त्यानं वळून पाहिलं. त्या काळोखात मंजुनाथ झोपाळ्यावर बसून झोके घेत होता आणि पीत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.